विद्यार्थी मित्रांनो, गेल्या भागामध्ये आपण 5-6 प्रश्न बघितले होते कॅलेंडर वरचे. या भागात सुद्धा पुढचे राहिलेले प्रश्न आपण कव्हर करूया. बघा, पुढचा प्रश्न आहे, सुनीता इज यंगर दॅन हर ब्रदर बाय 1460 days. If her brother was born on Sunday, what was the day on Sunita's birth date? बघा, सुनीता तिच्या भावापेक्षा 1460 दिवसांनी लहान आहे. तिच्या भावाचा जन्म रविवारी झाला असल्यास सुनीताच्या जन्मदिवशी कोणता वार असेल? ऑप्शन आहेत रविवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार. आपण इथं दोन जे काही आपल्याला व्यक्ती दिलेले आहेत त्यांची नावं लिहून घेऊ. पहिले लिहून घेऊ सुनीता आणि तिचा भाऊ. बघा, सुनीता खाली या करता लिहिलंय की सुनीताचा जन्म भावाच्या नंतर झालाय. किती दिवसाचा फरक आहे त्यांच्यामध्ये? 1460. या 1460 ला आपण आठवड्याचे असतात 7 वार, त्या 7 ने याला डिवाइड करूया. 7 2 14, 0 7 8 56, शिल्लक राहिले 4. तर सुनीताच्या भाऊ ज्या दिवशी जन्मला त्या दिवशी होता रविवार. याच्यामध्ये आपण 4 दिवस ऍड करूया. रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार. मग झाला हा गुरुवार. याचाच अर्थ सुनीताचा जन्म दिवशी गुरुवार असेल. ओके, चला तर विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न बघूया. लीप इयर स्टार्ट फ्रॉम संडे. ऑन विच डे विल संतोष रिझ्यूम हिज ड्युटी इफ ही हॅज टेकन 18 days लीव्ह फ्रॉम 15 मे. बघा, एका लीप वर्षाची सुरुवात रविवारने झालेली असल्यास 15 मे पासून 18 दिवस सुट्टीवर असणारा संतोष कोणत्या वारी कामाला येईल? आता वर्षाची सुरुवात लीप वर्ष असो की सर्वसाधारण वर्ष असो, वर्षाची सुरुवात होते 1 जानेवारी पासून. 1 जानेवारीला कोणता वार होता सांगितलेला आपल्याला? संडे. तर आपण सरळ सरळ याचं उत्तर काढत असताना आपण 15 जे आपल्याला मे दिलेले या दिवशी कोणता वार असेल हे काढून घेऊया. इथं लिहून घ्या पहिले 15 मे. बघा, जानेवारीची 1 तारीख आलेली आहे, त्याच्यामुळे जानेवारी महिना असतो 31 चा. तर जानेवारीच्या 31 मधून 1 वजा करून आपण इथं 30 घेऊया. बघा, जानेवारीचे 30. फेब्रुवारी आता हे लीप सांगितलं असल्यामुळे फेब्रुवारीचे घेऊया 29. मार्च 31, एप्रिल 30 आणि मे इथं 15 तारीख दिलेली आहे म्हणून सरळ सरळ इथं 15 दिवस घेऊ. ओके, बघा, 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 4 12, 120. 120 झाल्याच्या नंतर हे 15, हे झाले 135. बरोबर आहे. आता या 135 ला आपण 7 दिवसानं भाग देऊया. 135 भागिले 7, 7 1 7, शिल्लक राहिले 6. 7 9 63, शिल्लक राहिले 2. मग आता 2 दिवस या संडे मध्ये आपण पुढे जाऊ. संडे मध्ये 2 दिवस पुढे गेल्यावर मंडे, ट्यूजडे. ट्यूजडे म्हणजे कोणता? मंगळवार. मंगळवार असेल 15 मेला. आपल्याला 15 दिवसा म्हणजे 15 मे पासून 18 दिवसांच्या रजेवर असलेला संतोष कोणत्या दिवशी कामावर रुजू होईल हे काढायचं असल्या कारणाने आपण सरळ सरळ या 18 ला 7 न भाग देऊ. 7 2 14, शिल्लक राहिले आपल्याजवळ 4. मग आता मला सांगा 15 मेला आलेला वार कोणता होता? मंगळवार. याच्यामध्ये 4 दिवस पुढे जाऊ. मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. मग काय लिहित आता? शनिवार. आपल्याला शनिवार असेल त्याचा ड्युटी जॉईन करण्याचा वार. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. 15th January 2008 was Tuesday. Then in that year which day occurred 53 times? बघा, 15 जानेवारी 2008 रोजी मंगळवार होता, तर त्या वर्षात कोणता वार 53 वेळा आला आहे? तर आपण काय करूया, 15 जानेवारीचा वार इथे लिहून घेऊया. 15 जानेवारी 2008 कोणता होता? मंगळवार. बर, आपल्याला हे जे 2008 वर्ष आहे हे माहिती आपल्याला लीप वर्ष आहे. आपण काय करू, 1 जानेवारीचा वार काढून घेऊ.
1 जानेवारी 2008. आता 15 तर आपल्याजवळ आहे, या 15ला काय करू, 7 न डिवाइड करू, आठवड्याचे दिवस 7, 7 दोन्ही 14, शिल्लक राहिला 1 दिवस आपण मागे जाऊया. मंगळवार मधून 1 दिवस आपण मायनस केला, कोणता येईल, सोमवार. बरोबर आहे, सोमवार आला. आणि आपल्याला माहित आहे लीप वर्षामध्ये 1 जानेवारी आणि 2 जानेवारीला येणारा वार त्या वर्षामध्ये 53 वेळा येतो. मग 1 जानेवारीला जर सोमवार असेल तर ऑब्विसली 2 जानेवारीला कोणता वार असेल, मंगळवार. मग त्या वर्षामध्ये 53 वेळा येणारे जे वार आहेत ते सोमवार आणि मंगळवार, म्हणून आपले ऑप्शन नंबर 3 आणि ऑप्शन नंबर 4 हे दोन्ही योग्य उत्तर असतील. ओके, नेक्स्ट प्रश्न बघा. समीक्षा इज यंगर दॅन आकांक्षा बाय 732 days. If Samiksha was born on a Sunday, what was the day on Akanksha's birth date? मराठीमध्ये बघा, समीक्षापेक्षा आकांक्षा 732 दिवसांनी मोठी आहे. समीक्षाचा जन्मवार रविवार असल्यास आकांक्षाच्या जन्मदिवशी कोणता वार असेल? ऑप्शन आहेत गुरुवार, मंगळवार, बुधवार, शुक्रवार. तर बघा, मोठी कोण आहे, आकांक्षा, हिला वर लिहून घेऊ. छोटी आहे समीक्षा. समीक्षाचा जन्मवार दिलेला आपल्याला तो आहे रविवार. आणि दोघांमध्ये किती दिवसाचा फरक आहे ते पण लिहिलेला आहे, 732. याला देऊ आपण 7 न भाग, आठवड्याचे वार 7. बघा, 7 दाई 70, इथं 32 शिल्लक राहिले, 7 चोक 28, शिल्लक किती राहिले, 5. मग समीक्षाचा जन्मदिवस आहे रविवार, याच्यामध्ये 5 आपल्याला मागे जावं लागतील, 5 दिवस आपल्याला मागे जावं लागतील. बघा, रविवार मधून 5 दिवस वजा करा, रविवार, शनिवार, शुक्रवार, गुरुवार, बुधवार आणि मंगळवार. हा वार असेल मंगळवार. म्हणजेच आकांक्षा ज्या दिवशी जन्मली त्या दिवशी होता मंगळवार. ऑप्शन नंबर 2 आपला अत्यंत योग्य असेल. ओके, नेक्स्ट प्रश्न बघा. कार्तिक वॉज बॉर्न ऑन 20th March. अपेक्षा इज यंगर दॅन कार्तिक बाय 23 days. In the same year, Maharashtra Day was celebrated on Friday. On which day was Apeksha born? बघा, कार्तिकचा जन्म 20 मार्च रोजी झाला. अपेक्षा कार्तिक पेक्षा 23 दिवस लहान आहे. त्या वर्षीचा महाराष्ट्र दिन शुक्रवारी साजरा झालेला आहे. तर अपेक्षा कोणत्या दिवशी जन्मली? आता आपल्याला सांगितलेलं आहे कार्तिकचा जन्म केव्हा झालेला आहे, 20 मार्च. अपेक्षा त्याच्यापेक्षा 23 दिवस लहान आहे, म्हणजे अपेक्षा त्याच्यात नंतर 23 दिवसांनी जन्मली. मार्चचे दिवस असतात 31. या 31 मधून हे 20 गेले, राहिले 11. आणि हे 23 दिवस म्हणल्याच्या नंतर या 23 मधून हे 11 शिल्लक आपण काढून घेऊया, राहिले 12. याचा अर्थ इथंच आपला मार्च महिना कंप्लीट झाला, शिल्लक राहिले 12. मार्चच्या नंतर इथं येईल 12 एप्रिल. ही 12 तारीख एप्रिलची असेल, म्हणजे 12 एप्रिलला कोणाचा जन्म झालेला आहे, अपेक्षाचा जन्म झालेला आहे. आता आपल्याला काढायचा आहे वार. तर आपल्याला सांगितलेलं आहे महाराष्ट्र डे वॉज सेलिब्रेटेड ऑन फ्रायडे. महाराष्ट्र डे असतो 1 मेला, त्या दिवशी होता फ्रायडे. ओके, तर आपल्याला काय करावं लागेल, आता 1 मेला फ्रायडे हे माहिती आहे, पण 12 एप्रिलचा वार आपल्याला काढायचा. तर मेच्या आधीचा महिना एप्रिल. मग आपल्याला 12 एप्रिल तर आपल्याला दिलेली आहे, मग एप्रिल असतो 30 दिवसाचा. त्या 30 मधून हे 12 काढून घ्या, शिल्लक राहिले 18. आणि या मेचा 1 दिवस हा याच्यात आपण ऍड करणार, +1, हे झाले 19. या 19ला आपण आठवड्याचे दिवस 7 यानं भागूया, 7 दोन्ही 14, शिल्लक राहिलेत आपल्याकडे 5. मग मला सांगा, महाराष्ट्र दिवस फ्रायडेला असेल तर याच्यातून 5 दिवस आपल्याला मागं जायचं. फ्रायडेच्या आधी बघा, फ्रायडेच्या आधी थर्सडे, वेन्सडे, ट्यूजडे, त्याच्यानंतर मंडे आणि संडे. परत एकदा बघा, फ्रायडेच्या 5 दिवस मागे जाऊया, गुरुवार, बुधवार, मंगळवार, सोमवार आणि रविवार. 12 एप्रिल रोजी तिचा जन्म झालेला असेल, त्या दिवशी वार असेल रविवार. ओके.